आई झाल्यावर एक प्रश्न हमखास मनात येतो आणि आपोआप येतो. माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली नाही, मी कमी आहे का? किंवा नॉर्मल डिलिव्हरी केली म्हणून मी कमी स्ट्रॉंग आहे का? तुम्हाला पण आजचा प्रश्न नक्की येत असेल. आज आपण भांडणार नाही आहोत, कंपॅरिझन करणार नाही आहोत, एकमेकाची तुलना करणार नाही आहोत, कोणालाही कमी जास्त ठेवणार नाही आहोत. आज आपण खरी रिॲलिटी समजून घेणार आहोत. नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन दोन्हीचीही एक आई म्हणून, एक माणूस म्हणून हा व्हिडिओ खास त्या न्यू मॉमसाठी आहे, ज्यांना अजूनही डिलिव्हरीच्या नावाखाली गिल्ट वाटतो. डिलिव्हरी म्हणजे एक परीक्षा नाही आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात ठेवा, डिलिव्हरी म्हणजे स्पर्धा नाही आहे, परीक्षा नाही आहे आणि सर्टिफिकेट मिळवण्याची गोष्टही नाही आहे. आणि डिलिव्हरी म्हणजे फक्त एक बाळ सुरक्षित जन्माला आणण्याची प्रक्रिया आहे. मग ते नॉर्मल असो किंवा सी सेक्शन, दोन्ही याचा उद्देश एकच आहे, आई आणि बाळ दोघंही सुरक्षित असणे, दोघांनाही सुरक्षित असणे. पण या सोसायटीने नेमकी काय केले माहिती आहे बरं का? डिलिव्हरीला एक लेबल लावला आहे. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे ब्रेव्ह, आई खूप ब्रेव्ह आहे. आणि सी सेक्शन झाले म्हणजे आई वीक आहे, ती कमकुवत आहे. आणि इथूनच आईच्या मनात एक गिल्ट होतो, आईच्या मनात एक गिल्ट जन्माला येतो. नॉर्मल डिलिव्हरीची रिॲलिटी. नॉर्मल डिलिव्हरीबद्दल खरं का आहे? तर नॉर्मल डिलिव्हरीमधील लेबर पेन हे खूप तास चालू राहते. वेदना ह्या मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चालू असतात. काही वेळा नॉर्मल डिलिव्हरीमध्येही स्टिचेस लागतात. चालणं बसणं सुरुवातीला खूप त्रासदायक असतं. पण सी सेक्शनच्या कम्पॅरेटिव्हली नॉर्मल डिलिव्हरी ही लवकर रिकवर होते. पण रिॲलिटी अशी आहे, नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे पेन नाही तर इंडोरन्स. पण हे लक्षात ठेवा, नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा इझी नसते. कोणतीही आई असो, मी नॉर्मल डिलिव्हरी केली म्हणून ग्रेट आहे असं म्हणायला नाही पाहिजे. कारण दोन्हीही डिलिव्हरीच्या वेदना हे वेगवेगळ्या असतात, पण कमी जास्त नसतात. सी सेक्शन रिॲलिटी. तर आता आपण सी सेक्शनबद्दल सत्य जाणून घेऊया. माझं देखील सी सेक्शन झाले आहे. सी सेक्शन म्हणजे शॉर्टकट नाही, सगळ्यात मोठी चूक आणि सगळ्यात मोठा समज आहे हा. सी सेक्शन म्हणजे एक मेजर सर्जरी आहे. सी सेक्शनमध्ये आपल्या पोटाचे 7 भाग कट केले जातात, 7 लेअर कट केले जातात. सी सेक्शनच्या ऑपरेशननंतर उठायला, बसायला, खोकलायला त्रास होतो, चालतानाही वेदना होतात, 2 दिवस तर उठताच येत नाही. हसतानासुद्धा, शिकतानासुद्धा दुखते, पोट दुखते, टाचे दुखतात, बाळ उचलताना भीती वाटते, बाळाला पाजवताना पोटाचे टाके दुखतात, बसायला उठायला सर्वच काही अवघड असते. आणि त्यातच ऐकून अपेक्षा केली जाते, सगळंच नीट कर. सी सेक्शन आई दिसत नाही, पण रोज वेदना सहन करते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तिला ऐकावं लागतं, तू नॉर्मल डिलिव्हरी नाही केलीस. हे शब्द जखमेवर खोलवर जखम करतात. शरीराची जखम तर खूप दिवसात भरून येते, पण मनावर झालेल्या जखमा हे आयुष्यभर राहतात. बॉडी, हार्मोन आणि इमोशनल रिॲलिटी. डिलिव्हरी कोणतीही असो, नॉर्मल असो किंवा सेक्शन, आईच्या मनात आणि शरीरात खूप काही बदल होतात. आईच्या शरीरात हार्मोन बदलतात, मूड स्विंग होते, कधी खूप रडावंसं वाटते, कधी सतत रडू येते, कधी स्वतःवर शंका येते, डाऊट येते, गिल्ट येते, स्वतःच्या बॉडी इश्यू, बॉडी शेमिंग. सी सेक्शननंतर आईला गिल्ट वाटतो, नॉर्मल डिलिव्हरीनंतर आईला प्रेशर वाटते. पण दोघीही कुठे ना कुठे थकलेल्या असतात, दोघीही कन्फ्यूज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघीही परफेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतात. खरी आई कोणती? खरी आई कोण असते? जिने पेन सहन केलं ती असते, की जिने सर्जरी सहन केली ती असते? तर उत्तर हे खूप सुंदर आणि खूप साधं आहे. ज्या आईने बाळाला जन्म दिला आहे, डिलिव्हरी मेथड मग ती कोणती असो, नॉर्मल असो किंवा सी सेक्शन असो, आई पण ठरवत नाही, आईचं प्रेम ठरवत नाही. तुमचं बाळ हे तुम्हाला कधीच विचार नाही, आई तू नॉर्मल डिलिव्हरी केली आहे का सी सेक्शन केली. त्याला फक्त आणि फक्त इतकंच माहीत असते, माझी आई ही माझ्यावर प्रेम करते. जर हा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमची डिलिव्हरी कोणती आहे, नॉर्मल का सी सेक्शन, आणि तुम्हाला
कोणत्या प्रॉब्लेम आल्या आहेत. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा तुम्ही वीक नाही आहात, तुम्ही कमजोर नाही आहात, तुम्ही एक ह्युमन आहात. आज कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा, मी पुरेशी आहे. हा व्हिडिओ एखाद्या गिल्टमधल्या असलेल्या आईला नक्की पाठवा. आणि हो, पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहे डिलिव्हरीनंतर शरीर आणि मन कसं सांभाळायचं आहे. तुमची आई म्हणून जर्नी ही खूप सुंदर आहे, ती इतरांशी कंपेअर करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. पुढचा व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन लवकरच. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.